नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना. या व्हिडिओमध्ये आपण खान अकॅडमीवर शिक्षक खाते कसे तयार करायचे, विद्यार्थी कसे जोडायचे व लॉग इन कसं करायचं, आपली शाळा कशी जोडायची, नवीन वर्ग कसे तयार करायचे, विद्यार्थ्यांचे खाते कसे तयार करायचे पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण हे समजून घेऊ की डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान समृद्धी कार्यक्रम अंतर्गत आपल्याला याच्यामध्ये खान अकॅडमीशी आपले सर्व विद्यार्थी जोडायचे आहे. विद्यार्थ्यांचे जे कन्सेप्ट राहून जातात ते कन्सेप्ट त्यांना चांगल्या प्रकारे समजावे व मराठी भाषेत त्यांना पूरक साहित्य भेटावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं खान अकॅडमी सोबत 5 वर्षाचा करार केलेला आहे. सर्वात पहिले आता आपण इथं URL पाहून घ्या. http://khanacademy.org असं टाईप केल्यानंतर एंटर करायचं. मग अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. असं पेज ओपन झाल्यानंतर इथं शिक्षकवर क्लिक करायचं. शिक्षकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन अपचं ऑप्शन येईल, म्हणजे नवीन खाते तयार करा. जर तुमचं ऑलरेडी खातं असेल तर तुम्ही लॉग इन वर क्लिक करून इथं तुमचे खाते उघडू शकता. आता तुम्हाला काही ऑप्शन भेटतील. गुगल वापरून, फेसबुक वापरून, ॲपल वापरून, कंटिन्यू विथ मायक्रोसॉफ्ट वरचे जर तुम्ही ऑप्शन निवडले तर तुम्हाला शाळेच्या कॉम्प्युटरवर किंवा कोणत्याही दुसऱ्या कॉम्प्युटरवर खाते उघडायला थोडा त्रास होईल. कारण मग तुम्हाला तिथं तुमचं गुगल उघडावं लागेल, फेसबुक उघडावं लागेल पहिले, मग त्याच्या माध्यमातून परत लॉग इन करावं लागेल. तर आपण काय करू, ईमेल वापरून साइन अप करू. म्हणजे ईमेल ID आपला पासवर्ड टाकून आपण कुठून बी कोणत्याही कॉम्प्युटरवर, कोणत्याही मोबाईलवर याला लॉग इन करू शकता. इथं गेल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं ईमेल ID टाकणे. मी इथं ईमेल ID टाकतो माझा s.chaundiye21@gmail.com. हा माझा ऍडिशनल ईमेल ID मी इथे टाकला. मग मी इथं माझं नाव टाकणार. असं आपलं नाव आणि ईमेल ID टाकल्यानंतर इथं एक पासवर्ड निवडायचा आहे आपल्याला, जो पासवर्ड फक्त खान अकॅडमी साठी आपण वापरणार आहे. मग साइन अप करून घ्यायचंय. साइन अप केल्यानंतर 1-2 काही सेकंदात आपण साइन अप होऊ, आपल्याला खाते तयार होईल. हे बघा, इथं माझे नवीन खाते तयार झालेले. आता S.chaundiye साठी साइन अप पूर्ण करण्यासाठी तुमचा ईमेल तपासा आणि आमचा संदेश सापडत नाही आहे, पुन्हा पाठवा. आता तुमच्या ईमेलवर खान अकॅडमीच्या मेलवरून एक ईमेल येईल. ते मेल तुम्ही ओपन करायचं. ते ओपन केल्यानंतर तुमचे खाते इथं कन्फर्म होऊन जाते. आता तुमची शाळा जोडायची आहे, तर तुमची शाळा जोडा इथं एक टॅब आहे, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे आपल्याला, महाराष्ट्र. मग तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. मी माझा जिल्हा निवडतो छत्रपती संभाजीनगर. मग तुमचा ब्लॉक निवडायचा, जो ब्लॉक असेल. मी माझा ब्लॉक निवडलेला आहे. आता इथं आपल्या ब्लॉक मधील पूर्ण शाळांची यादी येणार आहे. बघा, एवढे शाळा आहे माझ्या ब्लॉक मध्ये. ते खाजगी असो, सरकारी, आपले जिल्हा परिषदचे असो, महानगरपालिकेचे असो किंवा विनाअनुदानित, सर्व शाळा इथे येणार आहे. मग मी माझी शाळा निवडून घेईन. मी माझी शाळा निवडली. मग जतन करा याच्यावर क्लिक करणार. जतन करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं माझी शाळा आलेली आहे. आता मी वर्ग तयार करणार विद्यार्थ्यांसाठी. वर्ग कसं तयार करायचं तर सोपं आहे. इथं वर्ग तयार करा या टॅबवर क्लिक करा. परत एक छोटीशी विंडो ओपन होते. या विंडो मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे. एक, होय आम्ही शाळेच्या वतीने ही सेवा वापरणारे शिक्षक आहोत. आपल्याला वरचं ऑप्शन निवडायचं आहे, खालचं ऑप्शन नाही निवडायचं. मग जतन करावर क्लिक करायचं. मग आपल्या वर्गासाठी आपल्याला नाव द्यायचं आहे. आता मी इथं 7th मॅथ्स देतो. मग पुढे क्लिक करायचं आहे. पुढे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही 7व्या वर्गासाठी वर्ग तयार केला असेल किंवा ज्या कोणत्या वर्गासाठी वर्ग तयार केला त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला निवडायचा आहे. इथं 7वी गणित, इयत्ता 7वी गणित MH म्हणजे आपलं शालेय अभ्यासक्रम आहे. इथं ॲडिशनल ब्रीज कोर्स आहे आणि प्रथम सत्रासाठी रिव्हिजनसाठी उजळणी सुद्धा दिलेली आहे. तर मी तिन्ही ऑप्शन निवडतो. इथं लगेच विज्ञानचे पण आहे 6वी ते 10वी साठी, पण आपल्याला विज्ञान निवडायचं नाहीये. विज्ञानसाठी आपल्याला वेगळं वर्ग तयार करायचं. मग पुढे याच्यावर क्लिक करायचं. आता इथं 3 ऑप्शन येतील. गुगल क्लासरूम, आपले विद्यार्थी गुगल क्लासरूम वापरत नाही, आपणही वापरत नाही, म्हणून हा ऑप्शन निवडू नका.
दुसरा, विद्यार्थी क्लास लिंकद्वारे सामील करा. विद्यार्थ्यांना हे सोयीस्कर नाहीये, हे बी निवडू नका. आणि तिसरं जे विद्यार्थी खाते तयार करा. तर आपल्याला आपले खाते स्वतः तयार करायचे, पण अजून आत्ताच नाही करायचे. इथं वगळावर क्लिक करायचं. आपलं वर्ग इथं तयार झालेला आहे, पण वर्ग अजून खान अकॅडमीशी जोडलेला नाही. मग इथं 3 डॉट आहे पुढं, याच्यावर क्लिक करायचं. खान अकॅडमीशी संलग्न असलेल्या शाळेला जोडा. मग परत नवीन विंडो येते. इथं वर्ग लेवल निवडायची आपल्याला. आता मी 7वी साठी वर्ग तयार केला आहे, तर 7वी निवडायचं. जे ज्युनियर कॉलेज पर्यंत इथं ऑप्शन आहे. आपलं 7वी आहे, आपण 7वी निवडलं. जतन करा. असा वर टॅग आला, खान अकॅडमीला जोडलेला वर्ग, निळ्या पॅच मध्ये पांढऱ्या अक्षरात. तर हा वर्ग आता खान अकॅडमीला जोडलेला आहे. आता मला इथं विद्यार्थी जोडायचे, मग मी विद्यार्थी जोडावर क्लिक करणार. परत 3 ऑप्शन येतील. तिसरा ऑप्शन सर्वांना निवडायचं आहे. आता इथं विद्यार्थ्याचे नाव, अद्वितीय युजर नेम फक्त एका विद्यार्थ्याला एकच राहील. दुसऱ्या कोणत्या विद्यार्थ्याला तसा युजर नेम राहणार नाही. आता मी विद्यार्थ्याचं नाव टाकतो, अजय. मग एंटर करायचं. लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव आपण टाकू शकतो, जसं दिनेश. मग सारिका, मग अंजली. असे समजा मी 4 विद्यार्थी जोडले आहे इथं. आता 4 विद्यार्थ्यांचे युजर नेम इथं आलेले आहे. मग मी पुढे क्लिक करणार. तुम्ही जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे एकदाच जोडू शकता. तुम्हाला जर असं वाटलं की पूर्ण नाव टाकायचं, मग युजर नेम थोडा मोठा होईल. नाव आणि आडनाव जरी टाकले तुमच्या हिशोबानं तर चालेल. मग पुढे आता पहा, इथं त्यांचे पासवर्ड येऊन जाते. हे पासवर्ड आपल्याला बदलून घ्यायचे, कारण हे पासवर्ड त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड दिसत आहे, म्हणजे दुसरं कोणी बी हा अकाउंट यूज करू शकतो. तुम्ही पासवर्ड बदलून घेणार, मग नवीन अकाउंट तयार करा, याच्यावर क्लिक करणार. पासवर्ड असे ठेवा की जे विद्यार्थी लक्षात ठेवतील. बघा, आता मी नवीन अकाउंट तयार करा याच्यावर क्लिक केले की मला एक नवीन विंडो आली. आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची वापरकर्ता नावे आणि संकेत शब्दांची CSV स्प्रेडशीट डाउनलोड करण्याची शिफारस करतो. आता इथं डाउनलोड CSV ही डाउनलोड करायची आपल्याला. ही जी फाईल आहे याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याचे नाव, युजर नेम आणि पासवर्ड आहे. ही फाईल आपण एकदाच डाउनलोड करू शकतो, म्हणून ही फाईल चांगली ठेवायची आणि याची प्रिंट काढून आपल्या रेकॉर्डला ठेवून घ्यायची. मग पूर्ण झाले याच्यावर क्लिक करायचं. आता तुमचे 4 विद्यार्थी याच्यामध्ये जोडलेले आहे. आता आपले 6 ते 8 साठी गणित आणि विज्ञानचे शिक्षक एकच असतात. आपल्याला याच्यामध्ये 1ली ते 10वी गणितासाठी प्रत्येक जे 1ली ते 5वीचे जे वर्ग शिक्षक असतील ते त्यांचं गणिताचा वर्ग तयार करतील. 6 ते 8 साठी आपल्याकडे एकच शिक्षक असतो गणित आणि विज्ञानसाठी, तर त्यांना हे वर्ग तयार करायचे आहे. बऱ्याच शाळांमध्ये 9वी 10वी साठी गणित आणि विज्ञानसाठी वेगळे शिक्षक असतात, तर ते आपले वर्ग तयार करतील. आता माझा गणिताचा वर्ग तयार झालेला आहे. आता मला विज्ञानाचा वर्ग तयार करायचा आहे, तर परत तीच प्रोसेस मी करणार. नवीन वर्ग जोडा. इथं मी मग 7th मॅथ्स टाकणार नाव, 7th सायन्स. पुढे वर क्लिक केलं, परत तेच ऑप्शन येतील सगळे. 6वी विज्ञान निवडा. इथं वगळावर क्लिक करायचं. वर्ग तयार झाला की इथं परत त्याला खान अकॅडमीशी पटकन जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं विद्यार्थी जोडावर जायचं आहे आपल्याला. तो विद्यार्थी हेच विद्यार्थी असतील, नवीन तो विद्यार्थी काही येणार नाही. तर मग परत नवीन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचे का नाही, हेच विद्यार्थी जोडायचे आपल्याला. मग इथं जे विद्यार्थी आहे हे 4 विद्यार्थीवर क्लिक करायचं. ही अशी नवीन विंडो येते पहा. तर हा जो आहे तुमचा हा वर्ग कोड आहे. हा वर्ग कोड तुम्ही सांभाळून ठेवायचा. आता इथं पहा, हे माझे विद्यार्थ्याचे नाव, हे त्यांची युजर आयडी, आणि इथं ऑल सगळे सिलेक्ट करून घेणार मी. मग इथं क्रियावर जाणार. क्रिया ऑप्शनवर गेल्यावर वर्गात जोडा, वर्गातून काढा, कोचिंग थांबवा. मग वर्गात जोडा हा ऑप्शन निवडणार. वर्गात जोडा हा ऑप्शन निवडल्यानंतर 7वी विज्ञान हा ऑप्शन निवडा आणि जोडा याच्यावर क्लिक करून दे. मी फक्त 4 विद्यार्थी जोडले, तुम्ही सर्व विद्यार्थी एकत्रच जोडा. मग बंद करावर क्लिक करा. मग परत हे खान अकॅडमी जे आहे इथं क्लिक करा, म्हणजे तुमचं ओपनिंग पेज ओपन होईल. आता पहा, इथं 4 विद्यार्थी जोडले गेलेले.
अशा प्रकारे काय करू शकतो आपण, स्वतःचं खाते तयार करून विद्यार्थी जोडू शकतो. आता मास्टरी मध्ये जोडा या ऑप्शन वर गेलो आपण, तर इथं कोर्स निवडायचा आहे आपल्याला. हे बी पाहून घ्या. आता 7th हे आपलं गणित, हे आपलं दररोजचं सिलेबस आहे जे आपण शिकवतो. आता इथं आपण युनिट मास्टरी ध्येय निवडायचे, म्हणजे धड्यावाईज. आता पहिलं धडा आपला आहे भूमिती रचना. हे कधीपर्यंत आपल्याला मास्टर करायचं आहे विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांनी व्हिडिओ पाहून त्याचे प्रश्नोत्तर सोडून घ्यायचे आहे व त्यांचे डाऊट क्लिअर करायचे. इथं तारीख आहे पहा, 2 नोव्हेंबर पर्यंत आहे. तर मी इथं तारीख सुद्धा बदलू शकतो माझ्या अनुसार. आता मी निवडतो 15 ऑक्टोबर. मग एक युनिट ध्येय तयार करा. आता मी हे तयार करून घेतलं. मग माझ्या विद्यार्थ्यांना असं दिसेल. आता जे विद्यार्थी माझे पाहून घेतील, इथं मला किती प्रगती झाली हे लक्षात येईल. इथं असाइनमेंट आहे, न्यू आपण असाइनमेंट सुद्धा देऊ शकतो, प्रोग्रेस ट्रॅकर सुद्धा पाहू शकतो. आता तुम्ही हे गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा करू शकता. आता मी इथं पहा, विद्यार्थी डॅशबोर्ड, शिक्षक डॅशबोर्ड, शिक्षक डॅशबोर्डवर जाणार. हे असं दिसतंय. आणखी जर तुमचं शिक्षक खाते तयार झालं असेल चुकून, बऱ्याच वेळेस असं होतं की शिक्षक खाते विद्यार्थी खाते तयार करून घेतो आपण, फक्त लॉग इन करून घेतो, आपण शिक्षक खाते निवडत नाही. तर ते कसे करायचे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर पहा, इथं ऑप्शन येतं yes7821@gmail. हे तुम्ही साइन अप केलेलं नाहीये, तर आपलं माझा ईमेल आय डी उघडून एकदा त्या जे मेल आला असेल खान अकॅडमीचा, ते त्याच्यावर क्लिक करा. आता समजा तुमचं ईमेल आय डी चुकला असेल, मग तुम्ही काय करायचं, ईमेल आय डी तुम्हाला असं वाटलं की पासवर्ड बदलायचा आहे, तर तुम्ही इथून पासवर्ड बदलू शकता. सध्याचा पासवर्ड टाका, नवीन पासवर्ड टाका आणि पासवर्ड बदलावर क्लिक करा. आता तुमचं ईमेल आय डी जर चुकला असेल, तर इथं ऑप्शन आहे बघा, दुसरे ईमेल कनेक्ट करा. तर इथं क्लिक करायचं आणि नवीन ईमेल आय डी जोडून घ्यायचा. इथं क्लिक केल्यानंतर पहा, परत तुम्हाला ऑप्शन येईल. इथं पहिले पासवर्ड टाका, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन देईल. आता नवीन ईमेल इथं टाईप करा आणि कन्फर्मेशन मेल पाठवावर क्लिक करा. मग त्या मेल आय डीला कन्फर्मेशन मेल येईल, त्याच्यावरून तुम्ही तो ऍड करू शकता. बरेच ऑप्शन आहे जे तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही स्वतःचं खातं तयार करा, विद्यार्थी जोडा. आता इथं पहा, आता इथं मी खान अकॅडमीला, आता ज्यांचे विद्यार्थी खाते तयार झाले त्यांच्यासाठी म्हणतोय मी, हे खूप महत्वाचं आहे. ज्यांचे विद्यार्थी खाते तयार झालेले असतील तिथं इथं फक्त एक टिक येईल त्यांना. मग हा शिक्षक किंवा कोच हा खाता नसेल, तर मग तुम्ही इथं राईट करायचं आणि इथं मुख पृष्ठावर तुमचा असं विद्यार्थी राहील, हे असं ऑप्शन असेल ज्यांचे विद्यार्थी खाते आहे त्यांचं. मग तुम्ही इथं शिक्षक कोचवर क्लिक करायचं, विद्यार्थीवर क्लिक करायचं आणि शिक्षक डॅशबोर्ड म्हणून इथं बदल जतन करा याच्यावर क्लिक करायचं. माझं ऑलरेडी शिक्षक खाते आहे म्हणून ते बदल माझ्या याच्यात होणार नाही. पुढं शाळा सुद्धा जर तुम्ही चुकीची निवडली असेल तर इथून चेंज करू शकता. मग बदल जतन करा, निवडल्यानंतर बदल जतन करा एवढं क्लिक करायचंय. पहा, आता इथं तुम्हाला बायो स्वतःच्या बद्दल काही लिहायचं असेल तर तेही सुद्धा लिहू शकता. इथं प्रशिक्षक आहे. आता तुमचं अकाउंट समजा तुम्हाला जर उडवायचं असेल, हटवायचं असेल, तर इथं आपले अकाउंट हटवा याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे 1 दिवसात पूर्ण अकाउंट डिलीट होईल. पण या 1 दिवसात जर तुम्ही परत लॉग इन केलं तर डिलीट होणार नाही. मग इथं जर चुकीचं अकाउंट तयार झालं असेल किंवा डबल अकाउंट तयार झाला असेल, तर इथं 8वा क्लिक करून तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहू की विद्यार्थी लॉग इन केल्यानंतर कसं दिसेल आणि त्यांनी कसं वापरायचं हे पाहणार आहोत. ठीक आहे. जर व्हिडिओ तुमच्या कलिग सोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती भेटेल. थँक्यू सो मच.